नमस्कार मित्रांनो, मी मंगेश गुराव. तर आपल्या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत कोलंबीचा लाल सार आणि तेही मालवणी पद्धतीने असणार आहे. सोपी आणि सरळ रेसिपी असणार आहे. तर चला तर बनवायला सुरुवात करूया. ही आपण कोलंबी घेतली, तर ही आता आपण साफ करणार आहोत. तर कशी साफ करायची चला बघूया. असं काढून घ्यायचं आहे कोलंबीचं तोंड आणि हा मागचा आहे. आणि हा धागा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कोलंबी साफ करून घ्यायची. हे पूर्ण आपण सोललेली नाहीत, अर्धी सोलली अर्धी ठेवली अशी. तर आपले कोलंबी साफ करून झाली आहे. आता धुवून घ्यायची आपण. तर कोलंबी आपली साफ करून झाली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत. तर बटाटे आपण सोलून घेऊया. तर बटाटे आपले सोलून झाले, तर आता हे कट करून घेऊया. तर बटाटे कापून झालेत, तर हे आपण ह्याच्यामध्ये टाकू. तर हे धने आहेत आणि हे सुकी मिरची आहे. तर ही आपण अर्धा तास अगोदर भिजत घातली होती. हे आपण वाटणाला वाटणार आहोत. खोबऱ्याची वाटी घेतली ओल्या नारळाची, तर हे आपण किसून घेऊया. तर खोबरं किसून झालंय आपलं. एक कांदा घेतलाय आणि एक टमाटर घेतलाय, तो आपल्याला बारीक करून घ्यायचा. तर आता टमाटर कापून घेऊया. कांदा टमाटर कापून झालाय, तर आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया.
तर मिक्सरमध्ये कांदा, टमाटर, खोबरं किसलेलं, आणि हे मिरची आणि धने भिजत घातलेले, थोडंसं पाणी होते आणि हा मालवणी मसाला घालतोय थोडा. तर हे वाटण आपण मिक्सरला लावून घेऊया. तर मिक्सरला लावून घेतलेला आपण मसाला बारीक करून घेतलाय. हे लसूण पाकळ्या घेतल्यात, बारीक करूया. तेल घालून घेऊया. तेल, लसूण, हे आपलं वाटण. वाटणला भाजून घेऊया थोडं. वाटणाचं पाणी घालूया आपण. तर आता आपण ह्याच्यामध्ये कोलंबी आणि बटाटा घालूया. हे कोकम आहे, कोकम घालूया. आता 10 ते 15 मिनिटांमध्ये सार आपलं रेडी होणार. तर नंतर 10-15 मिनिटानंतर बघूया. तर कोलंबीचं लाल सार आपलं रेडी झालंय. आता आपण हे डिश मध्ये काढून घेऊया. तर बघू शकता, हे आपण कोलंबीचं लाल सार बनवलं होतं आणि भात. आता टेस्ट करून बघूया कसं झालंय ते. मस्त, एक नंबर झालंय. तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.